नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या पुढच्या भागाला सुरुवात करणार आहोत। खास गोष्ट तर ही होती की त्याला अक्षयचा चेहरा पाहूनच समजलं होतं का अक्षयला जरा पण इंटरेस्ट नव्हता कोमलसोबत बोलायला। त्याच्यामुळे चांगला असिस्टंट असल्याच्या नात्याने त्याचा कर्तव्य होता की अशा सिच्युएशनमधून तो अक्षयला बाहेर काढेल म्हणून। ॲक्च्युली मी सर इथे मिस्टर जाधव यांच्यासोबत खूप अर्जंट प्रोजेक्ट्सबद्दल बोलायला आलेत। शौर्य लगेच कोमल समोर येत बोलला। शौर्याने क्लिअरली तिला हिंट दिला होता की अक्षय इथे तिच्यासाठी तर बिलकुल नव्हता आला म्हणून। कोमल पण बावळट नव्हती की शौर्याचं बोलणं तिला समजलं नसेल म्हणून। हे तिला नक्की समजलं होतं की शौर्य मुद्दाम हे सगळं करतोय। तिला खूप राग आला होता, पण अक्षयसमोर राग काढायचा म्हटल्यावर धोका होता। कसंही करून ती त्याच्यासोबत राहण्याचा मोका तिला घालवायचा नव्हता। त्याच्यामुळे रागाला कंट्रोल करत चेहऱ्यावर हसू आणत अक्षयकडे पाहून बोलली, "ओ अक्षय, तर तू इथे बिझनेस डीलसाठी आलास वय? तर तुझं काम झालं का?" तिचं बोलणे ऐकून मिस्टर जाधव यांनी उत्तर दिले, "अजून नाही, त्याच्यासाठीच मिस्टर अक्षय राठोड यांना मी लायब्ररी दाखवायला घेऊन चाललोय." हे ऐकून कोमलच्या चेहऱ्यावर आणखीनच हसू आले। ती लगेच अक्षयला रिक्वेस्ट करत म्हणाली, "अक्षय, तू इथे लायब्ररी पाहायला आलास? मी पण आता फ्री आहे। तुला काही प्रॉब्लेम नसेल तर मी पण तुझ्यासोबत येऊ का? याच्यामुळे आपण दोघे पण आपल्याला दोघांना सोबत टाईम घालवायला पण मिळेल." शौर्य तर बोलणं ऐकून त्याची बोलतीच बंद झाली होती। काय आहे ही मुलगी, खरंच मूर्ख आहे का? ती त्याचं बोलणं समजली नाही का? त्याच्याहून अधिक जास्त चॅप्टर आहे वाटतं। एवढा मोकळं बोलल्यावरही पण अक्षयचे शपूट सोडायला तर ही बाई तयारच नाही। अक्षय पण शॉक होत त्याच्याच जागेवर उभा राहिला होता। त्याला गप्प पाहून कोमलने त्याच्या हातात हात घालून लहान मुलीसारखं बोलली, "अक्षय, प्लीज मला पण सोबत घेऊन चाल ना, प्लीज." अक्षयने कसं तरी त्याचा हात सोडवला। शेवटी मिस्टर जाधवच बोलले, "तू येऊ शकतेस आमच्यासोबत, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही." आत्ताच थोड्या वेळापूर्वी मिस्टर जाधवांना वाटत होतं का मी अक्षय राठोड यांना खूप जास्तच बोर तर नाही ना केले, हा विचार करून त्यांना थोडं कसं तरी वाटत होतं। पण आता कोमलला पाहून त्यांना थोडं बरं वाटलं होतं। तिच्या बोलण्याने असं वाटत होतं की अक्षयला खूप जवळून ती ओळखते म्हणून। त्याच्यामुळे त्यांनी मनातच ठरवलं होतं का कोमलला नंतर बोलावून तिला अक्षयसमोर लायब्ररीबद्दल बोलायला सांगेल म्हणून। त्याच्यामुळे त्यांना सगळे काहीच सोपं जाईल म्हणून। अक्षयने काहीच उत्तर नव्हतं दिलं, कारण त्याच्या फॅमिलीमध्ये खूप चांगले संबंध होते। त्याच्या एका बिहेवियरने खूप काही बिघडलं असतं म्हणून त्याने गप्प राहणं हेच चांगलं समजलं होतं। त्याने एक वेळ कोमलच्या हाय हिल्सकडे पाहिलं आणि तो अजूनच निराश झाला होता। हे खरं होतं का त्या हिल्ससोबत त्याच्यासोबत फास्ट चालणं तिला एवढं जमलं नसतं। ऑलरेडी त्याला खूप टाईम झाला होता आणि आता कोमलला सोबत घेऊन चालणं म्हणजे त्याच्यासाठी एक टास्कच झाला होता। पण आता काहीच ऑप्शन नव्हतं। त्याने विचार पण केला नव्हता का लायब्ररीपर्यंत जाता ते 3 पासून ते 4 होतील म्हणून। अक्षयची फॅमिली बॅकग्राऊंड आणि पैसा सोडून अक्षयची फिट बॉडी, हँडसम चेहरा चेहऱ्यासमोर लोक बाकी सगळे विसरूनच जायचे।
त्याच्यासोबत कॅम्पसमध्ये फिरणं कोमलसाठी खूप मोठी गोष्ट होती. एवढ्या मोठ्या संधीला ती तिच्या हातातून सोडू नव्हती शकत. त्याच्यामुळे तिने शौर्याच्या बोलण्याला पण इग्नोर केले होते. अक्षयसोबत चालताना कोमल जशी हवेतच उडत होती. रस्त्यातून चालणाऱ्या स्टुडंट स्पेशली मुली जेव्हा पण पाहायच्या ना तर तिला खूप गर्व वाटत होतं. तिला असं वाटत होतं का ती कुठली राजकुमारीच आहे आणि अक्षय तिचा राजकुमार. मिस्टर जाधव आता निश्चित होत अक्षयच्या मागे मागे चालत होते. शौर्य त्यांना कंपनी देत होता. चालता चालता ते आता स्पोर्ट एरियामधून चालले होते. तिथे काही मुले बास्केटबॉल आणि काही मुलं फुटबॉल खेळत होते. सगळे मुलं इकडून तिकडे पळत होती. कुठलाही गोल झाल्यावर मुलं खूप मोठ्याने ओरडायची. आज खूप ऊन होता, त्याच्यामुळे गरमी पण वाढली होती. त्याच्यामुळे ते मुलं घामाने जसं काही अंघोळच केली होती त्यांनी. कोमलने त्यांच्याकडे पाहून तोंड वाकडं करत म्हणाली, मला ना ही मुलं थोडी पण नाही आवडत. बघ ना, पूर्ण दिवस मातीत खेळत असतात आणि वरून एवढा घाम. तिने नाकाजवळ हात ठेवत बोलली. हे बोलत तिने अक्षयकडे पाहिलं तर तिला थोडा फरक जाणवला. ग्राउंडमध्ये पण तिथेच अक्षय उभा होता जिथं ती मुले पण खेळत होती. पण त्या दोघांमध्ये किती फरक होता. अक्षय किती हँडसम दिसत होता तर ते मुले किती घाणेरडी. असं तिला वाटत होतं की जसं आत्ताच अक्षय आंघोळ करून आलाय म्हणून. मला माहिती आहे अक्षय, तुला पण हे गेम आवडत नसतील ना, कोमल खुश होत बोलली. अक्षयने दुसरीकडे पाहतच बोलला, इट्स ओके कोमल. तिला असं वाटलं का अक्षयला पण नाही आवडत हे सगळं. ती स्माईल करत बोलली, मला माहिती होतं तुला पण माझ्यासारख्या हे फालतू गोष्टी आवडत नसतील म्हणून. आता कोमलचं ऐकून अक्षयच्या चेहऱ्यावर एक कुटील हसू आले होते. असं जगातील कुठला मुलगा असेल का त्याला फुटबॉल बास्केटबॉल आवडत नसतील म्हणून. ऑफकोर्स हे सगळे मुलांचे तर वीक पॉईंट असतात आणि अक्षय तर यांच्यापेक्षा काही वेगळा तर नव्हता ना. कोमल, तुला खरंच वाटतं का माझ्यासारखा माणूस रोज नवीन नवीन चॅलेंज स्वीकारतो त्याला फुटबॉल आणि बास्केटबॉल आवडत नसेल का? त्याचं बोलणे ऐकून कोमल एकदम एम्बॅरेन्स झाली होती. तिला थोडं कसं तरी वाटत होतं, पण ती नाराज होण्याचं नाटक करत अक्षयला बोलली, ओ आय हेट यू अक्षय, तू मला मूर्ख बनवलास ना. पण आता अक्षय इरिटेट झाला होता. अजून तिला काही उत्तर न देताच जोरात चालायला लागला होता. कोमल तिच्या हाय हिल्समुळे त्याच्यासोबत चालणं आता तिला कठीण झालं होतं. त्याच्यामुळे ती मागूनच आवाज देत होती, अक्षय थांब ना प्लीज, वेट फॉर मी. पण आता अक्षयने पूर्णपणे तिला इग्नोर केले होते. आरुषीला सकाळी कॉलेजमध्ये कुठलाच लेक्चर नव्हता म्हणून ती सकाळी कॉलेजला न येताच क्लॉथ डिझाईनमध्ये गेली होती. तेथील तिचं काम संपवून ती आत्ताच कॉलेजला आली होती. येताच तिला श्रावणी आणि पूजा पण भेटल्या. त्याच्यामुळे त्या लायब्ररीमध्ये चालल्या होत्या. जाता जाता अचानक श्रावणीने आरुषीचा हात पकडून मागे करत बोलली, आरुषी ते बघ, तो तुझा नवरा. आरुषी आणि पूजा गडबडून पाहू लागल्या जिकडे श्रावणीने इशारा केला होता. काल रात्री दोघांमध्ये भांडण झालं होतं, पण तरीसुद्धा अक्षयला समोर पाहून तिच्या मनात हालचाल व्हायला लागली होती. तेवढ्यात पूजा बोलली, पण अगं तुझ्याशिवाय हा कोमलसोबत काय करतोय? तिचं बोलणे ऐकून आरुषी शॉकच झाली.
अक्षयला समोर पाहून ती सगळे काही विसरून गेली होती. जेव्हा पूजा आणि पूजाने कोमलचं नाव घेतलं तेव्हा तिचं लक्ष त्या गोष्टीवर गेलं. का अक्षयसोबत अजून दुसरं पण कोणीतरी आहे म्हणून. कोमल काय माहिती काय बोलत असेल अक्षयसोबत चालण्याचा प्रयत्न करत होती. हे पाहून श्रावणी खूपच भडकली. मला तर वाटलं होतं का इथे तो तुला भेटायला आला असेल, पण नाही, त्याला तर त्या मेकअपच्या दुकानात जरा जास्तच इंटरेस्ट वाटतोय. करून काय राहिले इथे, ते श्रावणी जवळजवळ रागातच बोलली. आरुषी आज खूप चांगल्या मूडमध्ये कॉलेजला आली होती. इनफॅक्ट काही वेळापूर्वी ती खूप खुश होती, पण अक्षयला कोमलसोबत पाहून तिची खुशी एका झटक्यात गायब झाली होती. तिला वाटलं जसं तिचे पाय तिथेच थांबून राहिले. तोंड लटकवून गपचूप ती त्या दोघांकडेच पाहत होती. काय माहिती काय, पण तिच्या मनाला खूप दुःख होत होता. दुसऱ्याकडे अक्षय खूप जोरात चालला होता. जेव्हा त्याने डोळ्याच्या कोपऱ्यातून एका पाहिलेल्या चेहऱ्याला पाहिलं तर त्याने पटकन त्याच्या उजव्या साईडला पाहिलं. आरुषी आतापर्यंत तशीच्या तशी उभी होती आणि त्याच्याकडे पाहत होती. तिच्या एक्सप्रेशनने अक्षयला अंदाज आला होता की आरुषीने त्याला खूप वेळापूर्वीच पाहिलं म्हणून. जोरात चालता चालता त्याचे पाय अचानक थांबले. आरुषी त्याच्याकडे पाहते म्हणून तो एकदम खुश झाला. क्या बात है यार, ही तर तुला पाहून एवढी खुश झाली की चालायची पण विसरली आहे. आणि अशी पाहते का हिला कोणाची गरज पण नाही. कोमलने अक्षयला दुसरीकडे पाहताना पाहिलं तर तिची पण नजर तिच्याकडेच गेली. समोर आरुषीला उभं पाहून ती खूप चिडली. आता काहीच दिवसापूर्वी कोमलने आरुषीला आणि अक्षयसोबत तर पाहिले होते. किती बिनलाजी मुलगी आहे हिची हरकत तर पहा. ह्या मुलीची कशी डोळे फाडून माझ्या अक्षयकडेच पाहते. कोमल रागातच बडबडली. अक्षयला आपल्या जागी उभं राहून आरुषीलाच पाहतोय तर ते पाहून कोमलच्या मनात एक आयडिया आली. ती पटकन अक्षय जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागले. तिने विचार करून ठेवला होता की ती जाऊन अक्षयच्या अंगावरच पडेल म्हणून, आणि हे पाहून आरुषीला जलन होईल. पण तिच्या त्या हिल्सने ऐन मोक्यावर तिला धोका दिला. अक्षयच्या जवळ जाताच तिचा पाय मुरगळला. खाली पडायच्या आधीच तिच्या तोंडातून आवाज निघाला, अक्षय, जो आतापर्यंत आरुषीकडेच पाहत होता तर कोमलच्या आवाजाने तो लगेच भानावर आला. त्याने कोमलकडे पाहताच विजेपेक्षाही जास्त स्पीडने कोमलच्या कमरेला पकडून जवळ खेचून घेतलं. तो थोडा टेन्शनमध्ये येऊन कोमलला भांडला, किती केअरलेस आहेस तू कोमल, काय गरज होती अशी पळायची, तुला लागलं असतं मग. आय एम सॉरी, कोमलने हळूच आवाजात खाली मान घालत बोलली. पण मनातल्या मनात ती खूप खुश झाली होती. तिने जाणून बुजून हा शो केला होता, कारण तिला ठीकठाक उभं नाही राहू शकत होती. कारण तिला वाटत होतं की अक्षय तिला उचलून घेईल म्हणून. थँक्स अक्षय, तू वेळेवर आला नसता तर आज मी खूप एम्बॅरेस फील केले असते. बोलत कोमल आरुषीकडे वळून पाहिलं. तिला जेलियस फील करण्याच्या नादात कोमल तर सगळं काही विसरून गेली होती.
आज तिने शॉर्टकट्स घातला होता. जर अक्षयने तिला पकडलं नसतं तर ती आत्ता जमिनीवरच पडली असती आणि हा स्कर्ट काहीही कव्हर करू शकला नसता. पण तरीसुद्धा ती खूप खुश होत होती, कारण तिला जसं पाहिजे होतं तसं सगळं घडत होतं. तिच्या अक्षय ना की हँडसम आहे, ॲट्रॅक्टिव्ह आहे, स्मार्ट तर आहे पण फास्टसुद्धा आहे. जर बोलली का अक्षय ह्या जगातील हँडसम आणि हॉट मुलगा आहे तर हे चुकीचं नसेल. तू ठीक आहेस कोमल, आता सोड मला, अक्षयने इरिटेट होऊन सांगितलं. कारण कोमलने त्याचं जॅकेट तिच्या हातात पकडून ठेवले होते. त्याच्यामुळे अक्षयला असं पब्लिकमध्ये असं आवडत नव्हतं. अक्षयला आपल्या कपड्यांवर एखादी घडी पण आवडत नसायची. त्याच्यामुळे त्याचा एवढा चांगला ड्रेस कोमलच्या हातातून क्रश होताना नव्हता पाहवत त्याला. आय एम सो केअर ना प्लीज, कोमलने एकदम भोळेपणा दाखवत म्हणाली. अक्षयला समजत होतं का कोमल असं त्याचा पिछा नाही सोडणार. त्याच्यामुळे त्याने जबरदस्ती तिचा हात पकडला आणि त्याच्या कपड्यावरून काढण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्याकडे गपचूप उभं राहून आरुषी हे सगळं काही पाहत होती. तिला समजलं होतं का कोमलला फक्त अक्षयने पडण्यापासून वाचवलं होतं आणि त्याच्या मिठीत घेतलं होतं. पण असं आहे मग अजून का तो तिला तसाच पकडून उभा आहे, सोडून का नाही देत तो तिला, आणि अजूनच तिच्या हातात पण पकडून ठेवला आहे. आरुषीला तिच्या काळजातून दुःख येताना जाणवत होतं. तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं होतं. अक्षयने ब्लॅक कलरचे सनग्लासेस घातले होते, पण आरुषीला माहीत होतं का त्याने तिला कॅम्पसमध्ये पाहिलं होतं म्हणून. ठीक आहे असं मानलं जरी अक्षयने तिला पहिले पण नसेल इथे कॅम्पसमध्ये जे काही घडत होतं ते अक्षयची पोल खोलण्यासाठी जास्त नव्हतं. आरुषीला तर लग्न झाल्यावर त्याने किती सरळ सांगितलं होतं का तू मुलांपासून लांब राहायचं म्हणून, आणि तो अक्षय तिच्या गैरहजेरीत हे सगळं करतोय. हे तर आहे. तिला हे माहिती होतं का अक्षय आणि कोमलमध्ये असं काहीच नाही, आणि आतापर्यंत अक्षयने असं काहीच काम नव्हतं केलं का तिला वाटलं असतं का अक्षय तिला धोका देतोय म्हणून. पण तरीसुद्धा आरुषीला कोमलला असं जवळ गेलेलं पाहून सहन होत नव्हतं. आरुषी, इग्नोर कर तिला. तुला माहीत आहे ना ही कोमल कशी मुलगी आहे ते सगळं मुद्दामून करते ती तुला जळवण्यासाठी. पूजा तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली. तिला पण समजत होतं का आरुषीला आता हे सगळं पाहून खूप काही त्रास होतोय, पण हे सगळं बोलून दूर नाही, तिचा त्रास थोडा दूर होणार होता. कोमलने जेव्हा पाहिलं का अक्षय तिचे हात सोडण्याचे प्रयत्न करतोय तर तिने जाणून बुजून अजूनच तिचे हात जास्त घट्ट पकडून ठेवले. किती मुश्किलपणे तिला अक्षयच्या मिठीत जाण्याचा मौका भेटला होता. त्याच्यामुळे ती या चांगल्या क्षणाला एवढ्या लवकर संपवण्याचा प्रयत्न तर बिलकुल नव्हती करत. ती आता लहान मुलीसारखी अक्षयला चिपकून राहिली होती. अक्षयच्या छातीला डोकं टेकून तिला अक्षयची धडकन सहज ऐकायला भेटत होती. टाईम तिला असं वाटत होतं का ह्या जगातील सगळ्यात जास्त लक्की मुलगी तीच आहे म्हणून. जसं तिला आपला राजकुमारच
राजकुमारकडून प्रेम, काळजी आणि प्रोटेक्शन तिघे पण सोबतच भेटले होते. पण तिच्या या हरकतमुळे अक्षय खूप परेशान झाला होता. त्याला माहिती होतं का तो किती स्ट्रॉंग आहे. त्याने जरा पण आपली ताकद लावली असती तर कोमलला दूर करण्यासाठी त्याला 1 सेकंद पण नसता लागला. पण एखाद्या मुलीसोबत असं वागणं त्याच्या संस्कारात बिलकुलच नव्हतं. वरून त्यांच्या फॅमिली रिलेशनने पण त्याचे हात बांधून ठेवले होते. त्याच्यामुळे तो एवढा वेळ कोमलला झेलत होता. कोमल, काय करते? सोड मला, अक्षय आता एकदम चिडत बोलला. अक्षय, कोमलने एकदम भोळेपणा आणत अक्षयकडे पाहत बोलली. ती अक्षयच्या खांद्यावर डोकं टेकवत एक वेळ तिने आरुषीकडे पाहिलं आणि आरुषीला त्यांच्याकडे पाहताना पाहून तिच्या चेहऱ्यावर एक विषभरी हसायला आलं. डोळ्यातल्या डोळ्यात तिने आरुषीला असं सांगितलं होतं की अक्षय फक्त तिचाच आहे. श्रावणी आणि पूजाला आता सहन होत नव्हतं. त्यांचं मन असं होत होतं की कोमलला अक्षयपासून लांब ओढून तिच्या 2-3 कानाखाली लावून देऊया म्हणून. पण जेव्हा त्यांनी आरुषीला नाराज झालेल्या चेहऱ्याकडे पाहिलं तर त्यांचं मन अजूनच दुःखी झालं. हा पार्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू, धन्यवाद.